जनावरांना इयर टॅगिंग व त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद करण्याच्या निर्णयाचा रायगडच्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. महादेव पाटील. राज्यातील सर्व जनावरांना इयर टॅगिंग व त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करण्याबाबतचा कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा 27 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्याचा रायगडातील प्रत्येक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन म्हसळा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी गोधन मालकांजवळ वार्तालाप करताना केला. विषय होता गोवंश हत्या, चोरी आणि गोवंशाची अनधिकृत वाहतूक. याबाबत म्हसळा पोलिसांनी केलेली कारवाई आणि म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या कौतुक समारंभानंतर शेतकऱ्यांसोबत चहापान करतेवेळी केलेल्या वार्तालापाच्या वेळी महादेव पाटील यांच्या समवेत अंकुश गाणेकर, चंद्रकांत कांबळे, मंगेश म्हात्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील रिटायर्ड कामगार बाळकृष्ण उर्फ बाळू म्हात्रे आदी शेतकरी होते. शासन निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती, मोबाईल नंबर, आधार नंबर तसेच पशुपालकांकडे असणारी जनावरांची माहिती, जनावरांचे वय, लिंग, जात, मिल्किंग स्टेटस आदी अद्ययावत माहिती भरून त्याची नोंद शासन दरबारात राहते. भविष्यात नोंदीशिवाय जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक करता येणार नाही. तसेच पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत नोंदीशिवाय मिळणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा मिळणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. मालकी हस्तांतर होणार नाही. वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून इयर टॅगिंग करून घ्यावे असे आवाहन पाटील यांनी सर्व शेतकरी व पशुधन मालकांना केले. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.